आपल्या कुटुंबातल्या शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांतील चिमुकल्यांचा आपल्याला लढा लागतोच। या मायेपोटी हौसेपोटी आपण त्यांच्या अंगावर दागिने घालतो। मात्र असं करत असाल तर सावधान। सोलापुरातील ही घटना पाहिली तर तुमच्या लक्षात येईल चोरटे कसा डाव साधतात ते। पालकासह सोलापूर एसटी स्टँडवर आलेल्या या बाळाला एका महिलेनं स्वतःचं बाळ असल्यासारखं कडेवर घेऊन पळ काढला। काही अंतर गेल्यावर त्या बाळाच्या पायातले पैंजण काढले। बाळाला तिथंच सोडून काढता पाय घेतला। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बाळाचा शोध सुरू केला आणि त्याला पालकाच्या ताब्यात सुखरूप दिलं। अशी घटना टाळण्यासाठी लहान मुलांच्या अंगावर दागिने घालणं टाळायला हवं किंवा त्यांच्यावर पालकांनी बारीक लक्ष तरी ठेवायला हवं, नाहीतर मोठ्यांची हौस बाळांच्या जीवावर बेतण्याची सुद्धा भीती वर्तवली। विजेच्या लपंडावामुळे इन्व्हर्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर हल्ली होताना दिसतो। मात्र उकाड्यामुळे तापलेला इन्व्हर्टरचा स्फोट झाला तर राजस्थानच्या जालोरमध्ये अशी ते घटना घडली। सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात इन्व्हर्टरची बॅटरी फुटली। या स्फोटामुळे दुकानाला अचानक भीषण आग लागली। या आगीत दुकान जळून खाक झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यामुळे आता इन्व्हर्टर पॉवर जनरेटर वापरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा क्षणात लाखोंचं नुकसान होण्याची शक्यता आहे। चोरांना कायद्याची तर नाहीच, पण आता देवाची सुद्धा भीती राहिली नाही। भक्तांबरोबर चोरही मंदिरात जाऊ लागलेत। फरक हाच, भक्त दर्शनासाठी जातात आणि चोर दानपेटीसाठी। शेवटी चोर ते त्यांना दान करायचं माहीत नसलं तरी केलेल्या दानावर डल्ला कसा मारायचा हे मात्र चांगलंच माहीत असतं। अशीच एक चोरी उत्तर प्रदेशच्या बागपतमधील एका मंदिरात झाली। चोरटा दबक्या पावलांनी मंदिरात घुसला, इकडे तिकडे पाहिलं आणि सरळ त्याने दानपेटीवरच डल्ला मारला। मात्र स्वतःला शहाणा समजणारा चोर सीसीटीव्ही चित्रित झाला। पोलिसांकडून आता चोराचा शोध सुरू आहे। आता हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा सीन आठवला असेल। यावेळी अतिक्रमण हटाव पथकातील जवानांनी एका नगरसेवकाला मारहाण केले। मंडळी ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधली। या प्रकरणाच्या तपासासाठी प्रशासनाकडून 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली। त्याचं झालं असं की अतिक्रमण हटवण्यासाठी पथक आलं आणि त्यांचं काम सुरू झालं। मग काय, स्थानिक नगरसेवक महोदय त्या ठिकाणी सिंगम स्टाईलने दाखल झाले आणि अतिक्रमण थांबवण्यासाठी सांगू लागले। मग वाद इतका पेटला की नगरसेवकाला अतिक्रमण पथकातील जवानांनी धुतला। सिग्नल क्रॉस करताना अनेक अपघात घडत असतात। कधी ते किरकोळ असतात तर कधी खूप भीषणही असतात। ही घटना आहे गुजरातच्या साबरकांठा येथील। यामध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने सिग्नलवर क्रॉस करणाऱ्या दुचाकीला धडक दिली। यामध्ये दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झालेत। दुचाकी चालवत असलेल्या महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय। यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोणताही वाद घडण्यासाठी छोटंसं कारण पुरेसं असतं आणि आजकाल तर या छोट्याशा कारणावरून लोक हाणामारीवर देखील उतरायला कमी करत नाहीत। आता अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये। 2 गटात आपापसात बाचाबाची झाली। त्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या प्रकरणी कोतवाली नगरमधील कसाई मंडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कामाच्या ठिकाणी थोडा वाद होणं साहजिक आहे, मात्र उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। कुरिअर ऑफिसमध्ये कुरिअर पॅकिंगचं काम सुरू असताना अचानक गोंधळ झाला आणि याच वादात सर्वांनी मिळून एका मुलाला धुतलं। कारण काय माहीत नाही, वादाला आणि हाणामारीला काही कारणाची गरज नसते।